नमस्कार, रामकृष्ण हरी. आपली माऊलींची वारी या सासवड नगरीमध्ये आली. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते प्रशांतदादा अवचड यांची ही निसर्ग वारी, याच्यामध्ये आपण वारकऱ्यांना किंवा इथल्या पूर्ण नागरिकांना जे पत्रांचं वाटप करतो त्याच्यामुळे कितीतरी म्हणजे यातनं पर्यावरणाचं जे प्रदूषण होतं ते संतुलित राहतं, किंवा याच्यानंतर आपण याचं डिकम्पोजिशन करून याचं जे खत बनवतो आणि ते शेतकऱ्यांना देतो. त्याच पद्धतीने बऱ्याचदा असं होतं की या पत्रावळ्यांमध्ये जे अन्न उरतं तर ते अन्न काही प्राण्यांच्या काही यांच्या पोटात जाऊन त्यांना याचे वेगवेगळे आजार होतात. पण याचा एवढा एक खूप डीप विचार करून आपण ही पर्यावरण पूरक जी पत्रावळी बनवली आहे याचा पूर्ण नागरिकांसोबतच पूर्ण पर्यावरणाला देखील ही एक अगदी चांगली गोष्ट आहे आणि याच्यावरनं पर्यावरण सुद्धा एकदम संतुलित याच्यामध्ये राहतो. तर मला म्हणजे ह्या पूर्ण विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना, पूर्ण नागरिकांना आणि सर्वांनाच ही एक हे एक फार प्रेरणादायी आहे आणि आमच्या सर्वांसाठी एक फार अभिमानाची गोष्ट आहे की दादांकडनं हे होतंय आणि याच्यातनं कुठे ना कुठे आम्हाला देखील याच्यातनं एक इथे यायची किंवा संधी मिळते आणि आपले कार्यकर्ते देखील याच्यामध्ये सहभागी होतात आणि आम्हाला देखील इथे येऊन या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे याचं जर मॅनेजमेंट बघितलं तर इथे आपण बघतोय की खूप जास्त लोक इथे येत आहेत आणि या सर्वांना या सगळ्या पत्रावळ्या वाटल्या जातात आणि त्यांना यामध्ये पूर्णपणे या सगळ्या गोष्टींमध्ये ते सहभागी होत आहेत. तर मला हे सर्व बघून एक फार आनंद होतोय आणि आपल्याकडून पर्यावरणाला कुठलीच हानी होत नाहीये याचा देखील एक आनंद वाटतो.